सर्वेभ्य नमो नमः। मम नाम शिंदे अमोलः अस्ति। लातूर नगरे महाराष्ट्र राज्ये शारदा संस्कृत क्लासेस इति नाम्ना विशेष वर्गं चालयामि। नवमी कक्षायाः कृते एतत् नियुक्तं पुस्तकं वर्तते। तस्मिन् पुस्तके आगतः दशमः पाठः अधुना वयं पश्यामः। पाठस्य नाम वर्तते पितृभक्तः नचिकेताः। तर सर्वप्रथम या पाठाचा प्रास्ताविक आपणा सर्वांना सांगू इच्छितो। पितृभक्तः नचिकेताः, कारण एखाद्या पाठाचं नाव म्हटल्याच्या नंतर त्या पाठामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे लक्षात येतं। एका लेकराची आपल्या वडिलांवर कशा पद्धतीची भक्ती असते, श्रद्धा असते, हे या पाठाच्या माध्यमाने शिकायचंय। नचिकेत याची काय श्रद्धा होती, भक्ती होती, हे या पाठाच्या माध्यमाने आपण पाहणार आहोत। दानम नाम किम, दान म्हणजे काय, तर या जगातलं सगळ्यात मोठं कार्य म्हणजे ते दान। रक्तदान असे, नेत्रदान, देहदान, अन्नदान, शरीरदान किंवा कन्यादान। हे दान एकदा दिलं, अगदी मोठ्या मोकळ्या मनाने आपण जर ते कोणाला समर्पित केलं तर ते पुन्हा वापस मागायचं नसतं, घ्यायचं नसतं, हे या पाठात सांगितलेलं आहे। आणि योग्य दान करणं हे प्रत्येकाचंच कर्तव्य आहे। बरेच लोक म्हणतात आम्ही आज हे दान केलं, ते दान केलं, पण एक लक्षात असू द्या, आपल्याला आवडती वस्तू, गोष्ट जर आपण इतरांना मन मोकळ्यापणाने, मोठ्या मनाने जर दिली तरच त्याला दान म्हटलं जातं। आणि ते दान केल्यामुळे जे पुण्य मिळतं ते मिळत असतं। ते प्राणीमात्रांची सेवा असो किंवा आणखी काही असो। ज्ञान दान सुद्धा सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणून मी ओळखतो, कारण आपण आपल्या विद्यार्थ्यांशी प्रामाणिक राहणं हे प्रत्येक शिक्षकांचं कर्तव्य आहे। आई वडिलांनी सुद्धा आपल्या लेकराला खूप चांगल्या प्रकारे शिकवणं, त्याला संस्कारिक बनवणं आवश्यक आहे। आपल्या आजी आजोबा सोबत सुद्धा त्यांना ठेवणं आवश्यक आहे, कारण या पूर्वजांचे अनुभव, ज्ञान त्या लेकरांच्या संस्कारामध्ये खूप मोलाचे ठरत असतात। आपल्याला जी गोष्ट काही कामाचीच नाहीये त्या वस्तूचा त्याग करणं याला दान म्हणायचं का हो? तर नाही, हे शिकायचं या पाठामध्ये। असो, सुरुवात करूया। ही झाली प्रस्तावना या पाठाची। तर पहा, यमराज आणि नचिकेत आपल्या समोर दिसतोय। वाज, मी स्वतः अमोल साहेबराव शिंदे, शारदा संस्कृत क्लासेस लातूर। युट्यूब वर शारदा संस्कृत क्लासेसच्या माध्यमाने अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्या सर्वांना पाहावयास मिळणार आहेत। आणि मी ऑफलाईन आणि ऑनलाईन ट्युशन क्लासेस 17 ते 18 वर्षापासून शिकवतोय। आणि आपणा सर्वांना सांगायला अभिमान वाटतोय की माझ्या क्लासला येणारा प्रत्येक विद्यार्थी हा आउट ऑफ मार्क्स मिळवावा यासाठी मी प्रयत्नशील असतो। इयत्ता 8वी, 9वी, 10वी या तीनही वर्गामध्ये असलेला विद्यार्थी 100% आउट ऑफ मार्क्स मिळवतोच। बोर्डाच्या एक्झाम मध्ये 100 पैकी 100, आणि चुकून त्याला जर 97 मार्क मिळाले तर आम्ही 1000 रुपये देण्याचं वचन दिलेलं आहे। 96 मार्क मिळाले तर 2000 रुपये देण्याचं ठरवलेलं आहे। पण एखादा विद्यार्थी सलग 3 वर्ष राहून जर तो आउट ऑफ मार्क्स मिळवत नसेल तर आमच्या ज्ञानाचा, अनुभवाचा काय उपयोग? संख्या कमी असते, पण येणारा प्रत्येक विद्यार्थी आउट ऑफ पर्यंत जावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो। मग ती छान अशा पद्धतीनं शिकवणं असेल, प्रश्नपत्रिका, परीक्षा असतील, त्याच्यात झालेल्या चुका दाखवून देणं असेल, वगैरे वगैरे। ऑफलाईन ऑनलाईन ट्युशन आहेत। हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा। आणि निश्चितपणे जर कोणी आमच्या क्लासला प्रवेश घेऊ इच्छित असाल तर आपलं स्वागतच आहे, कारण मी माझं दैवत हे विद्यार्थी मानत असतो आणि आजपर्यंत मानलेलं सुद्धा आहे। कारण ही माझ्या आदरणीय गुरुजनांची, रामदासजींची ही माझ्यावर संस्काराची शिदोरी जी भेटलेली आहे त्याचा हा भाग आहे। वाजस्रवः नाम दानपरः ब्राह्मणः आसीत्। आणि हा व्हिडिओ संस्कृत शिकणाऱ्या माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींसाठी, तसेच
संस्कृत शिकविणाऱ्यांसाठी तसेच जे नव्याने संस्कृत शिकू इच्छितात त्यांच्यासाठी निश्चित मोलाचा ठरणार आहे. फक्त काळजीपूर्वक ऐका. आणि जर माझ्या कोण्या विद्यार्थी बंधू भगिनींना संस्कृत बाबतीत काही अडीअडचणी असतील तर माझा मोबाईल नंबर आहे 98 220 95 760. या नंबरवर कॉल करून आपण कुठलाही संस्कृतचा प्रश्न आम्हाला विचारू शकता. तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं आम्ही त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला देण्याचं काम करू. वाजस्रवा नाम दान परह ब्राह्मण आसीत. वाजस्रवा नावाचा एक दानशूर ब्राह्मण होता. एकदा सह विश्वजित यज्ञ अकरोत. एकदा त्याने विश्वजित नावाचा यज्ञ केला. संपूर्ण जगाला जिंकायचं अशा पद्धतीचं स्वप्न उराशी बाळगून त्याने यज्ञ केला. समाप्ते यज्ञे सह ब्राह्मणेभ्य दक्षिणाम अयच्छद. आणि तो यज्ञ संपल्यानंतर सर्व आलेल्या ब्राह्मणांना त्याने दक्षिणा सुद्धा दिली. अयच्छद लंगलकाराचं वैशिष्ट्य आहे. सुरुवातीला आलं की लंगलकार असतो, भूतकाळ असतो. दक्षिणायाम सर्वदा प्रियम वस्तू यच्छेत इति नियमः. दक्षिणायाम मालायाम मालयो मालासु सप्तमी. सप्तमीचं एक वचन आहे. दक्षिणामध्ये नेहमी आपल्याला आवडती वस्तू आपण द्यावी असा नियम आहे. किंतु पिता वाजस्रवा तू, परंतु वडील वाजस्रवानी तर दक्षिणा रूपेन दुग्धदाने असमर्थाः. दक्षिणा म्हणून दुग्धदाने असमर्थाः. दूध देण्यास असमर्थ दुर्बलाः वृद्धाः च धेनुः अयच्छद. दुबळ्या हडकुळ्या आणि म्हाताऱ्या गायी त्यांनी दिल्या. तस्य पुत्रः नचिकेताः तद अपश्यत. त्याच्या मुलाने नचिकेताने ते सर्व काही पाहिलं. आपल्या आईच्या पोटामध्ये ज्यावेळेस लेकरू असतो त्यावेळेस त्याला वेगवेगळ्या प्रकारचे सर्व संस्कार घडत असतात. आजकाल आपण लेकरांना दोष देतोय, गलत. आपले पिताजी, वडील, आई हे दोघही संस्कारिक राहिले पाहिजेत. सभोवतालचं वातावरण चांगलं असलं पाहिजे. तेव्हाच त्या लेकरावर खूप चांगल्या प्रकारचे संस्कार घडत असतात. गर्भधारण संस्कार असतात ते. म्हणून सर्वांनी खूप संस्कारिक आणि चांगल्या पद्धतीचा वर्तन करण्याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. तस्य पुत्र नचिकेता तद पश्यत. त्याच्या मुलाने ते सगळं काही नचिकेतानं पाहिलं. असमीचीन दानेन पिता मे नरकम गमिष्यती ती भीत्या. आणि अयोग्य दान केल्याने माझे वडील आता नरकामध्ये जातील या भीतीने सह पितरम पृच्छ. त्यानं आपल्या पप्पाला, आपल्या बाबाला विचारलं, पितः किम तवातीव प्रियम. अहो बाबा, तुम्हाला सगळ्यात जास्त प्रिय कोण आहे? झटिती पिता अवदत. ताबडतोब वडिलांनी म्हटलं, वत्स बाळा, त्वम एव मम प्रियतमः. तूच माझा सगळ्यात जास्त प्रिय आहेस. कारण आपले लेकरं ही प्रत्येक आई वडिलांची खूप मोठी प्रॉपर्टी असते. कारण त्या लेकरांच्या माध्यमानेच त्यांचं नाव लौकिक होणार असतं. मग सगळे लेकर सुसंस्कारिक निघतील का? हाही महत्वाचा मुद्दा आहे. सगळे आई वडील त्या लेकरांवर खूप चांगल्या प्रकारचे संस्कार देऊ शकतील का? हाही महत्वाचा विचार करण्याचा विषय आहे. आम्ही तर ग्रामीण भागात राहिलेले, शेतकरी कुटुंबातील असलेले, पण चांगल्या लोकांची संगत, चांगल्या लोकांचा सहवास, आदर्श असे आमचे गुरुवर्य रामदासजी सारखे, तसे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अनेक लोकांकडनं आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं आहे. आणि प्रत्येकाचं कर्तव्य आहे, ज्यांच्याकडे काही चांगल्या गोष्टी आहेत तेवढ्या आत्मसात करायच्या, वाईट आहेत त्या सोडून द्यायच्या. सौभाग्यवान आहे, 17-18 वर्षापासून ट्युशन चालवतो. अनेक विद्यार्थी डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत. शिक्षक तोच जो आपल्या जवळ असलेल्या ज्ञानाबरोबर अनुभवाची सुद्धा शिदोरी आपल्या विद्यार्थ्यांना देतो, तोच खऱ्या अर्थाने शिक्षक. विद्यार्थ्याला असं पेटवून सोडलं पाहिजे, प्रोत्साहित केलं पाहिजे. अभ्यास करा, नंबर 1चे मार्क्स मिळवा. आपल्या आडी अडचणीतून मार्ग काढून आपल्या आई वडिलांचं, आपल्या शाळेतील आणि ट्युशन मधील गुरुजनांचं स्वप्न साकार करा, असं मार्गदर्शन करण्याचं काम करणारा तोच खरा शिक्षक. मी तर म्हणतो गुरु तोच
आज मी जाहीररित्या माझ्या गुरुचं नाव म्हणजे रामदासजीचं नाव घेतो. का? कारण ज्यांच्यामुळे आपल्यामध्ये आमूलाग्र बदल झाला, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे, सहवासामुळे, संस्कारामुळे आमूलाग्र बदल झाला, तोच खऱ्या अर्थानं गुरु असतो आपला. मग ते आपले आई वडील असो, आपले गुरुजन असो. आमच्याही जीवनामध्ये असे गुरुवर्य रामदासजी सारखे येऊन गेलेले आहेत. त्याचबरोबर महागुरु सुद्धा आहेत, जे की आमच्या जीवनामध्ये 2011 साली आले होते, पण त्यांचं नामोल्लेख आम्ही करू शकत नाही. याचं दुर्भाग्य, वाईट गोष्ट आहे आमच्यासाठी. पण त्यांच्याही प्रोत्साहनामुळे, सहवासामुळे, मार्गदर्शनामुळे आज आम्ही घडलेलो आहोत आणि आज अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं कार्य करतोय. मग त्या नचिकेतानं पाहिलं, आता अयोग्य दान केल्यामुळं माझे वडील आता नरकामध्ये जातील या भीतीने त्यानं पप्पाला विचारलं की अहो बाबा, तुमचं सगळ्यात आवडीचं कोण आहे? ताबडतोब वडिलांनी म्हटलं, बाळा तूच माझ्या आवडीचा आहे. नचिकेता हा पुन्हा अपृच्छत. नचिकेताने पुन्हा विचारलं, तरी माम कस्मै दास्यति भवान, तर सांगा बरे तुम्ही आता मला कोणाला देणार आहात? पितरम अपृच्छत, पितरम अधिक अपृच्छत, दक्षिणाम अधिक अयच्छत. संधी विग्रह या हा, त्याचा संधियुक्त शब्द केला तर दक्षिणा म यच्छत होतो, आहे दुसऱ्या लाईन मध्ये आलेला शब्द. वाजस्रवसा किम अपि उत्तरम न दत्तम, वाजस्रवानं काहीही उत्तर दिलं नाही. द्विवारम त्रिवारम नचिकेतसा तत एव पृष्ठम, तदेव आलय, पण आपण तत एव म्हणतोय. गद्य भाग संधी विग्रह करून वाचन करणं, लिखाण करणं आवश्यक असतं. तर 2 वेळा 3 वेळा नचिकेताने तेच विचारलं. तदा क्रुद्ध भूत्वा पिता नचिकेतसम, तेव्हा रागात येऊन वडिलांनी म्हटलं नचिकेताला, अहम त्वाम मृत्यवे ददामी, मी तुला कोणाकडे देणार आहे? यमदेवाकडे, मृत्यूदेवाकडे देणार आहे. पिता क्रोधाविषयी एवं उक्तवानिति नचिकेता अजानत, आपल्या बाबांनी रागाच्या भरामध्ये अशा प्रकारे म्हटलं, हे नचिकेताला समजलं. एवं उक्तवान, हलंतमच्या पुढे उ आला, इज इक्वल टू मू, एव मुक्तवान. तथा अपि पितुः आदेश पालनार्थम, तरी सुद्धा आपल्या वडिलाच्या आदेशाचं पालन करण्यासाठी सह यमपुरम गच्छतो, यमपुरामध्ये गेला. यमपुरे यमः अनुपस्थितः, त्या यमपुरामध्ये यम अनुपस्थित होता. बालह नचिकेता हा तत्र एव त्रिणी दिनानी यावत, आणि तो बाळ नचिकेत तेथेच 3 दिवसापर्यंत किम अपि अभुक्त्वा, काहीही न खाता, अपित्वा, काहीही न पिता, यमस्य प्रतीक्षाम करोत, यमाची वाट तो पाहू लागला होता. चतुर्थे दिवसे यमः यमपुरम प्राप्तः, 4थ्या दिवशी यमपुरामध्ये पोहोचला. क्षुधार्थम पिपासार्थम बालातिथीं दृष्ट्वा, भुकेजलेल्या तहानलेल्या त्या लहान मुलाला पाहून तस्य हृदयम करुणया अद्रवत, त्या यमाचं हृदय सुद्धा प्रेमानं पाझरलं. यमः नचिकेत संत्रीन वरान याचस्व इति अवदत, मग तो यम म्हणाला त्या नचिकेताला की अरे बाळा, तू मला 3 वर माग, आशीर्वाद माग, वरदान माग, मी तुला ते द्यायला तयार आहे. ततः बालकः प्रथमम वरम अयाचत, त्यानंतर त्या लहान अशा बाळाने एक पहिला वर मागितला. मम जनकस्य वाजस्रवसः मां प्रति क्रोध शांत भवतो, माझ्या वडिलाचा वाजस्रवाचा माझ्या प्रति असणारा राग शांत व्हावा. कारण या जगामध्ये आई वडील खुश तर सगळं जग खुश. पण आजकाल लोक आई वडिलाला मानायलाच तयार नाहीत. स्वतःची बायको, स्वतःचे लेकरं आले की संपलं, आई वडिलाला दिलं सोडून वाऱ्यावर. त्याला एक वेळेस मंदिरात जाऊ नका चालेल, पण आपल्या घरातल्या आईला, वडिलाला, पत्नीला सांभाळणं, त्यांच्याशी हितगुज व्यवस्थित करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण तर असं जगलं पाहिजे, आपल्याविषयी कुणाच्या मनामध्ये थोडाही राग क्लेश असता कामा नये, यासाठी प्रयत्न राहणं, प्रामाणिक कर्तव्य करणं अत्यंत आवश्यक आहे.
स्वर्ग साधिकाम अग्निविद्याम दत्वा माम अनुगृह्णातु, आणि स्वर्गापेक्षा अधिक अग्निविद्या देऊन मला तुम्ही उपकृत करावं, माझ्यावर आपण उपकार करावा. इति द्वितीयम वरम सह अयाचत. अशा प्रकारे त्यानं दुसरा वर मागितला. ऍक्च्युली तसं प्रत्येक उतारा घेतल्यानंतर आपण त्याचा सरळ अर्थ घेत असतो, पण व्हिडिओ थोडासा मोठा होईल त्या दृष्टिकोनातून आपण पुढं आणि समजत असेल तुम्हा सर्वांना, हाही मनामध्ये संकल्प ठेवतोय. यमः आनंदेन वरो प्रायच्छत. मग त्या यमाने खूप आनंदाने दोन्ही वर दिले. ततः तृतीय वर रूपेन नचिकेता आत्मज्ञानम अयाचत. हलंतमच्या पुढं आलं. त्यानंतर तिसरा वर म्हणून नचिकेताने आत्मज्ञान मागितलं. आत्मज्ञान म्हणजे स्वतःच्या बाबतीमध्ये पुढे काय घडणार आहे हे अगोदरच कळणे, याला आत्मज्ञान म्हटलं जातं. तस्य प्रार्थनाम श्रुत्वा यमः चकितः. मग त्याची ही प्रार्थना ऐकू, आत्मज्ञान. अरे बापरे, कारण स्वतःचा मृत्यू कधी होणार आहे हे जर त्याला कळायला लागलं, किंवा पुढे आपल्याकडे किती पैसे येणार आहेत, कोण ट्युशनला प्रवेश घेणार हे जर कळायला लागलं, तर मग अवघडच आहे. कोण कधी काय बोलणार, कसं वागणार, हे सगळंच कळणार. मग जिकडं आपला मृत्यू होणार आहे हे जर कळालं, तिकडे जायचंच नाही, मग तो अजरामर राहील. मग त्याची प्रार्थना ऐकून तो यम आश्चर्यचकित झाला. न कह अपि मर्त्य अद्यपर्यंतम तद ज्ञातुम काम. अरे, तो यम म्हणाला, आजपर्यंत कुठलाही मनुष्य हे जाणून घेऊ इच्छिला नाही. अल्पवयसः बालस्य कथम इव प्रगल्भा ज्ञान तृष्णा. कथम इव, लक्षपूर्वक ऐका बरं. कमी वयाच्या त्या लहान मुलाची किती बरे प्रगल्भ अशी ज्ञानाची तहान. यमः विविध प्रलोभनही नचिकेत समम तृतीय वरात निवारितुम प्रयत्न. मग तो यम वेगवेगळ्या प्रलोभनाने नचिकेताला तिसऱ्या वरापासून दूर करण्याचा प्रयत्न करतो. किंतु निश्चलः नचिकेतसः निर्णयः. परंतु त्या नचिकेताचा असा ठाम असा निर्धार होता, अहो विद्यार्थी दशेत असताना मला क्लास 1 बनायचंय, क्लास 2 बनायचंय, मला शासकीय नोकर सेवक व्हायचं आहे, मला खूप नंबर 100 मार्क्स मिळवायचे आहेत, हे स्वप्न आपण आपल्या उराशी बाळगलं पाहिजे. आणि कोणीही माझ्या आई वडिलाकडे किंवा माझ्याकडे बोट करणार नाही की हा चांगला नाही, याचे आई वडील चांगले नाहीत, असे म्हणणार नाहीत. यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. असा ठाम निर्णय आपणही घेतला पाहिजे. आणि ते शेवटी मी कधी खोटं बोलणार नाही, मी कधी कोणाला फसवणार नाही, कुणाची मी बेइज्जती करणार नाही, अशा पद्धतीचा निर्णय आपण घेणं आवश्यक आहे. अंते वरम दातुम वचनबद्ध. शेवटी वर देण्यास वचनबद्ध असणारा तो यम तम ज्ञानीनाम अपि दुर्लभम आत्मज्ञानम उपादिशत. मग त्या यमाने त्याला ज्ञानी लोकांना सुद्धा मिळण्यास कठीण असा आत्मज्ञानाचा उपदेश दिला. तर याचा सरळ अर्थ सुद्धा घेणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक उत्तराचा पण घेणं आवश्यक आहे आणि पूर्ण पाठाचा पण. वेळेअभावी आपण थांबतो इथं, भाषाभ्यास घेणार आहोत. त्यासाठी दुसरं पुस्तक मी शेअर करतोय आपल्या समोर. आणि खरंच या जगातलं सगळ्यात पवित्र कार्य कोणतं असेल तर दुसऱ्यांच्या लेकरांना सुसंस्कारिक बनवणं, ज्ञानाच्या बाबतीतले डोस देणं खरंच कार्य आहे. आणि ते सौभाग्य मला लाभलेलं आहे. आणि विद्यार्थी हेच माझं खऱ्या अर्थानं दैवत आहे असंही मीही मानतो. आणि बाकी काही असो, पण वर्गात शाळेत नंबर 1 आपण असलो पाहिजे, ही भावना आपल्या मनामध्ये बिंबवण्याचं कार्य माझ्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे अद्यापर्यंत, आणि इथून पुढेही करणार. थोडीच संख्या असते माझ्याकडे, पण अतिशय नम्रशील संस्कारी लेकरं असतात, रेग्युलर ट्युशन करणारे, माझ्यासारख्या गुरुजनांचं आपल्या आई वडिलांचं नाव रोशन करणारे विद्यार्थी असतात. आणि जे कोणी आगाव कुटाने करणारे असतात ते मुळात आमच्याकडे येतच नाही. ही एक चांगली गोष्ट आहे. धन्यवाद व्यक्त करतो मी. आपल्यासमोर आता दुसरं पुस्तक शेअर करून आपण पुढचा मुद्दा घेऊया आणखी. आणि हा व्हिडिओ जर खरंच आपणा सर्वांना आवडला असेल, तसं ऍक्च्युली आता आमच्या क्लासवर प्रोजेक्टर वगैरे आलेला आहे, खूप छान मजा येत आहे विद्यार्थ्यांना शिकवायला. अगदी सकाळी 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 12 पुन्हा एखादी शाळा वगैरे, पुन्हा 12 पासून टू बी कंटिन्यू.
रात्री 9:20 म्हणजे ऑफलाईन ऑनलाईन वगैरे वगैरे अतिशय मस्त सुंदर अशा पद्धतीचा प्रोग्राम आमचा ठरलेला आहे. तर संधी विग्रह पाहू शकता. यज्ञम अधिक अकरोत यज्ञ म करोत. दक्षिणाम अधिक यच्छत हलंत मच्या पुढं आलं इज इक्वल टू पूर्ण म दक्षिणाम यच्छत. पितरम अधिक अपृच्छत हलंत मच्या पुढं आलं पितर म पृच्छत असं होतं. ठीक आहे. किमपि संधियुक्त शब्द आहे. किम अधिक अपि हलंत म प्लस अ किम अधिक अपि. तदेव दे हलंत द प्लस ए हलंत द कधी येत नाही त्याचा त होतो तत अधिक एव. पाहू शकता आणखी एवम अधिक उक्तवान हलंत मच्या पुढं उ एव मुक्तवान. तथापि तथा अधिक अपि. यमपुरम अधिक अगच्छत हलंत मच्या पुढं आलं यमपुर म गच्छत. तत्रैव तत्र अधिक एव. किमपि किम अधिक अपि. प्रतीक्षाम अधिक अकरोत प्रतीक्षा म करोत. स्वर्ग साधिकाम अधिक अग्निविद्याम स्वर्ग साधिका मग्नी विद्याम. कोपी यस आलेला आहे अवघर चिन्ह म्हणतात त्या ठिकाणी अ घ्यायचं. अपि को ओ आलं हलंत कह अधिक अपि. तर अशा पद्धतीचं संधी विग्रह आहे. वाजस्रवा हा कह वाजस्रवा कोण वाजस्रवा हा दानपरह ब्राह्मण होती. दक्षिणेमध्ये काय द्यावे असा नियम होता. दक्षिणायाम सर्वदा प्रियम वस्तू यच्छति ती नियम हा. वाजस्रवाचा मुलगा कोण नचिकेता हा इति. प्रश्नार्थक शब्द शेवटी आला की उत्तर लिहायचं त्या ठिकाणी इति लिहायचं. तिसरा वर म्हणून नचिकेताने काय मागितलं आत्मज्ञानम अयाचत. अयाचच अ हा स्वर आहे म्हणून आत्मज्ञानमचं न हलन. बाळ नचिकेत किती दिवसापर्यंत यमाची वाट पाहत होता 3 दिवसापर्यंत म्हणून कती दिनानी 3 दिनानी. ओके. माध्यम भाषा उत्तरात लिहित असताना 8 ते 10 ओळीमध्ये आणि 3 उतार्यामध्ये आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. प्रास्ताविक लिहायचं त्याच्यानंतर विस्तृत उत्तर लिहायचं प्रश्नाशी संबंधित आणि सारांश रूपाने अशा पद्धतीने सांगितलेलं आहे वगैरे वगैरे आपण लिहू शकता. चला तर खूप छान वाटला आजचा हा व्हिडिओ तयार करत असताना आणि खरंच या व्हिडिओचा फायदा माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींना होणार आहे. संस्कृत शिकवणाऱ्यांना सुद्धा होणार आहे आणि त्याचबरोबर जे नव्याने संस्कृत शिकू इच्छितात त्यांच्यासाठी होणार आहे असं ग्राह्य धरतो. आणि संस्कृत संदर्भात काही अडीअडचणी असो फोन आपण करून मला प्रश्न विचारू शकता. मोबाईल नंबर 98 220 95 760. अमोल साहेबराव शिंदे शारदा संस्कृत क्लासेस लातूर. युट्यूबवर आपण अमोलराव शिंदे सुद्धा चॅनल पाहू शकता कारण वेगवेगळ्या प्रकारच्या कला तिथं सादर केलेल्या आहेत आणि निश्चित आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडेल अशा पद्धतीने गृहीत धरतोय. आणि पुनश्च एकदा माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप चांगले नंबर 100 म्हणजेच आउट ऑफ मार्क्स मिळावेत यासाठी मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय तु संस्कृतम जय तु भारतम. आणि माझ्या सर्व गुरुवर्यांना आजपर्यंतच्या प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभलेल्या गुरुवर्यांना शतशः प्रणाम करतो आणि माझ्या महागुरुला सुद्धा साष्टांग दंडवत व्यक्त करतो. धन्यवाद.